मराठी कळतं ना? तर आज आपण नवीन चॅप्टर सुरू करूया. आपण काल काय गणित पहिली ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्यावर आपण काही सम्स पाहिले. आता ते बेसिक सम आहे तेवढे केले तरी खूप आहे. आता आपण पुढचा जो चॅप्टर आहे आपला, आय थिंक तो माझ्या मते एरिया असा चॅप्टर आहे ना, तो आपण बघणार आहोत. आता आपले जे हे लास्ट दोन लेसन आहेत, एरिया आहे आणि नंतर आपल्याला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम आहे. हे दोन्ही लेसन जे आहे या दोन्ही लेसन मध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युलाज आहेत. ते फॉर्म्युला आपल्याला लर्न करायला लागणार, सूत्र पाठांतर करायचं. फॉर्म्युलाज आपण लर्न केले की आपल्याला सम्स येतील आणि थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन, हे सगळं यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर हा पहिला जो आपल्याला 15th चॅप्टर आहे, नवीन चॅप्टर आपला जो आहे एरिया. ठीक आहे. आता एरिया जो आहे तो एरिया आपल्याला वेगवेगळ्या शेपचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला ते शेप जे आहे ते शेप पण माहित पाहिजे की नक्की काय आहे. स्क्वेअर काय आहे, रेक्टँगल काय आहे, रोम्बस काय आहे, ट्रपेझियम काय आहे, अशा सगळ्यांचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर सगळ्यात पहिला तर आपल्याला ट्रायंगल आपण बघूया. हे सगळे क्वाड्रिलॅटरल आपण नंतर बघायचे. ट्रायंगल म्हणजे ज्याला 3 साइड असतात, त्या ट्रायंगलचा एरियाचा आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे जे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आहेत, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, रोम्बस आहे, त्यानंतर ट्रपेझियम आहे, त्यानंतर पॅरलेलोग्राम आहे, तर यांच्या एरियासाठी काय फॉर्म्युलाज आहेत हे आपण नंतर बघणार आहोत. आधी ट्रायंगलच्या एरियाचे फॉर्म्युला बघूया. कशाच्या एरियाचे फॉर्म्युला बघायचे आहेत आपल्याला? आधी ट्रायंगल्स. ट्रायंगलला किती साइड्स असतात? ट्रायंगलला साइड्स किती असतात? असं दाखवा बोटांनी. 4 साइड्स की 3 साइड्स? ट्रायंगलला किती साइड्स? How many sides are there in triangle? How many sides are there for triangle? 3 sides. 3 sides. ट्रायंगल जो असतो की नाही तो 3 साइड वाला असतो. आणि जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रा म्हणजे 4, ट्राय म्हणजे 3, ट्राय अँगल म्हणजे ज्याला 3 अँगल आणि 3 साइड असतात तो ट्राय अँगल. त्याला 3 साइड असतात आणि 3 अँगल असतात. 3 साइड्स आणि 3 अँगल वाला जो आहे तो ट्रायंगल आहे. आणि क्वाड्रा, क्वाड्रा म्हणजे 4, म्हणून क्वाड्रिलॅटरल, लॅटरल म्हणजे साइड, क्वाड्री म्हणजे 4, क्वाड्रा म्हणजे 4, म्हणजे ज्याला 4 साइड्स आणि 4 अँगल आहे तो 4 अँगल्स अँड 4 साइड वाला जो आहे तो क्वाड्रिलॅटरल. तर आपल्याकडे ट्रायंगल साठीचा एरिया, एरिया म्हणजे काय? तर एरिया म्हणजे ते जेवढी स्पेस ऑक्युपाय करतात, जेवढी जागा घेतात. आज समजा एखादा ट्रायंगल मी काढला, ट्रायंगल ड्रॉ केला. आता हा ट्रायंगल जो आहे तो जेवढी जागा इथे तो घेतो, स्पेस जेवढी तो ऑक्युपाय करतो, या आता पेज वरची, या पानावरची जेवढी जागा या ट्रायंगलने घेतली, ती जागा किती आहे? ती जागा म्हणजे त्याचा एरिया, स्पेस ऑक्युपाय एरिया. ट्रायंगलच्या बाहेरची नाही, ट्रायंगलच्या आतली जागा. तर ती काय आहे? जमिनीवर ठेवली तर ती थोडी तरी जागा घेणारच. ती जेवढी जमिनीवरची जागा घेते की नाही, काय असतो? एरिया. हा एरिया आहे या ट्रायंगलचा. आता एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत ट्रायंगलच्या एरियासाठी. कळलं का? आता ट्रायंगलच्या एरियासाठी कोणते कोणते फॉर्म्युलाज आहेत ते आपण बघणार आहोत ट्रायंगलच्या एरियासाठी. आता ट्रायंगल, नॉर्मल ट्रायंगल जर आहे, असं नॉर्मल ट्रायंगल आहे,
तर त्याचा एरिया फाइंड आउट करण्याचा जो बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जो आधीपासून आपण शिकत आलोय, तो कोणता आहे माहितीये का? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा बेसिक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बेस म्हणजे काय, तर तुम्ही या ट्रायंगलची कोणती साईड असते आहे, साईड ए बी आहे, साईड बी आहे, साईड ए सी आहे, यापैकी कोणत्या सी वर जी समोरून हाईट आपण टाकणार ती पण आपल्याला पाहिजे माहिती. म्हणजे हा जर बेस असेल, बीसी बेस आहे, बीसी म्हणजे ट्रायंगलचीच एक साईड असते आणि त्या वरच्या ए मधून येणारी हाईट बीसी वर टाकलेली हाईट, ही हाईट आहे एडी. या दोन्ही जर आपल्याला माहित पाहिजे असतील, बीसी हा बेस आहे आणि एडी ही हाईट आहे बीसी वर टाकलेली, बीसी बेस आहे एडी हाईट आहे, तर हे दोन्ही आपल्याला जर माहिती असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आता फक्त बीसीच नाही तर बीसीच्या ऐवजी दुसरी कोणती साईड पण बेस घेऊ शकता तुम्ही. म्हणजे फक्त बीसी 3 साईड आहेत ना, एबी पण बेस घेऊ शकता. पण एबी जर बेस घेतला तर जी हाईट आहे ती सी मधून टाकलेली पाहिजे, अशी सरळ एबी वर अशी, ही हाईट. मग एबी जर बेस असेल तर ही सी मधून हाईट जाणार तुमची. मग या दोन्ही पण माहित असेल तरी एरिया फाइंड आउट करू शकता. मग इथे जर बघितलं तर बेस एबी आहे आणि हाईट सीएफ आहे. मग अशी जे काढलेलं तेव्हा बीसी बेस होता आणि एडी हाईट होती. मग कोणताही बेस तुम्ही घेऊ शकता आणि त्या बेसवर टाकलेली समोरून येणारी हाईट आपल्याला माहित पाहिजे फक्त. या दोन्ही गोष्टी जर माहित असतील तर आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येतो. बेस आणि हाईट माहित असेल तर ट्रायंगलचा एरिया आपल्याला मिळतो. हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा. इझी फॉर्म्युला जो आहे तो आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस म्हणजे ट्रायंगलची कोणतीही 3 पैकी कोणती एक साइड बेस घेऊ शकता तुम्ही. एबी बेस घ्या किंवा बीसी घ्या किंवा एसी घ्या. पण हाईट ही त्याच्या समोरच्या वर्टेक्स मधून त्या बेसवर जाणारी सरळ परपेंडिक्युलर जो असतो तो हाईट असते. आता हा सरळ जो असा लंब गेला, परपेंडिक्युलर गेला, ही हाईट आहे सीएफ. कारण एबी बेस जर आहे तर सी मधून हाईट येणार. मगाशी आपण बीसी बेस घेतला होता. बीसी जर बेस असेल तर ए मधून हाईट येणार. जो बेस घ्याल त्याप्रमाणे हाईट कोणती येते बघा आणि ती फॉर्म्युला मध्ये पुट डाऊन करायची. ठीक आहे. आता समजा एबी जो आहे तो एबी तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलाय. हा एबी ची लेंथ 8 सेंटीमीटर आहे आणि हा सीएफ जो आहे तो 5 सेंटीमीटर आहे. तर आता या ट्रायंगलचा एरिया जर मला पाहिजे तर कसं मिळणार? एरिया ऑफ ट्रायंगल आता ट्रायंगलचं डायरेक्ट नाव पण लिहू शकता तुम्ही. असं सगळं लिहिण्यापेक्षा एक सोपी मेथड आहे. ट्रायंगलचा एरिया कसा लिहायचा माहिती आहे का? ए लिहायचं आणि ट्रायंगलचं नाव लिहायचं. ट्रायंगलचं नाव काय सांगा? स्क्रीनवर तुम्हाला ट्रायंगल दिलेलं आहे त्याचं नाव काय आहे? नाव सांगा फक्त. ट्रायंगलचं नाव काय आहे? हा जो ट्रायंगल आहे आपला, जो ट्रायंगल आहे मेन, त्याचं नाव काय आहे? ट्रायंगल एबीसी असं नाव आहे त्या ट्रायंगल. हा ट्रायंगल आहे ना आपला, हा ट्रायंगल आहे तुमचं. त्या ट्रायंगलचं नाव एबीसी. याच्यामध्ये आता एबी बेस आहे आणि सीएफ ही हाईट आहे. नाव जे आहे ट्रायंगलचं ते एबीसी असं आहे. मग इथे तुम्ही ए म्हणजे एरिया
आणि ट्रायंगल ABC. ट्रायंगलचं नाव याला वाचताना वाचायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC असं रीड करायचं. एरिया ए म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस. बेस आता इथे कोणता आहे आपला? बेस हा आहे AB. AB वर हाईट टाकले, मग AB बेस घ्यायचा आणि त्या बेसवर हाईट कोणती टाकली आहे? ही जी आहे ही समोरून C मधून जे टाकले CF ती हाईट आहे. मग इथे मी बेस आणि हाईटचं नाव लिहिते. आता मी व्हॅल्यू टाकणार, ज्या मला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत AB आणि CF ची. AB ची व्हॅल्यू जी आहे ती 8 दिलेली आहे अँड CF इज 5 सेंटीमीटर. तर 2 ने या 8 ला डिवाइड होतं, कारण 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, 8 न्यूमरेटर मध्ये आहे. त्यामुळे एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर मधला नंबर यांचं डिव्हिजन करायचं. 2 1 जा 2, 2 4 जा 8. तुम्हाला जो एरिया मिळेल, खाली आता 1 राहतो डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये 4 5 जा, कारण हा 4 आणि हा 5 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणून 4 5 जा 20 सेंटीमीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर. जर तुमच्या जे डायमेन्शन्स आहेत म्हणजे साईड ज्या सेंटीमीटर मध्ये दिल्या तर एरिया सेंटीमीटर स्क्वेअर, आणि जर तुमचं साईड्स किंवा जे पण डायमेन्शन आहे ते मीटर मध्ये दिलेले आहे तर मीटर स्क्वेअर लिहायचं. असं एरियाचं युनिट आहे, एकतर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर मध्ये जर दिला साईड्स बेस हाईट जे पण दिलंय ते सेंटीमीटर मध्ये आहे तर एरिया सेंटीमीटर स्क्वेअर. जर तुम्हाला दिलेले डायमेन्शन्स मीटर मध्ये आहेत तर एरिया मीटर स्क्वेअर असतो. माझा इझी हा जो फॉर्म्युला आहे त्याने तुम्ही काय करू शकता? एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकता. कळलं? एरिया ऑफ ट्रायंगल साठी हा एक बेसिक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण हाईट आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे? हाईट माहित असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत ट्रायंगलच्या एरियासाठी, त्यामुळे कोणता वापरायचा आहे हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. आता आणखी एक ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे जो फक्त राईट अँगल ट्रायंगलच्या एरियासाठी आहे. राईट अँगल ट्रायंगल एरिया, राईट अँगल ट्रायंगल माहित आहे तुम्हाला सगळ्यांना? राईट अँगल ट्रायंगल काय असतो बघा. साधा ट्रायंगल वेगळा आणि राईट अँगल ट्रायंगल वेगळा. आता मगाशी मी जो काढला तो अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे. 3 प्रकारचे ट्रायंगल असतात. हा अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे, हा जो आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि हा असा जो काढतो आपण हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याला म्हणायचं अॅक्यूट अँगल ट्रायंगल. आहे राईट अँगल, याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असतो, हा राईट अँगल ट्रायंगल. आणि हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर आता जो फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे तो या राईट अँगल ट्रायंगल साठी शिकायचा. त्याच्यामध्ये काय करायचं? आता असा समजा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर याचा एरिया मला जर पाहिजे, हा PQR आहे, तर याचा एरियासाठी काय करायचं माहितीये का? एरिया ऑफ ट्रायंगल, हा जो एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय माहितीये? हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल, असा फॉर्म्युला आहे बघा. एरिया ऑफ, तुम्हाला बुक मध्ये दिलंय, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. म्हणजे काय ते मी सांगते, फक्त फॉर्म्युला आधी पाठ करा. हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. कोणाचं प्रोडक्ट घ्यायचंय, कोणाचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय? ऑफ साइड्स, साइड्सचं मल्टिप्लिकेशन. कोणत्या साइड्स? मेकिंग राईट अँगल, ज्या राईट अँगल बनवतात, म्हणजे राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल ज्या बनवतात त्या ज्या साइड्स आहेत त्यांचा
मल्टिप्लिकेशन, त्यांचं प्रोडक्ट घ्यायचंय. आता इथे या डायग्राम मध्ये, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा अँगल बनवणाऱ्या साइड्स कोणत्या आहेत? ज्या 90 डिग्रीचा अँगल बनवतात अशा साइड्स कोणत्या आहेत? कोण सांगू शकेल का? ही जी मी आकृती काढली आहे, जी डायग्राम काढली, हा, कोणत्या आहेत? ज्या 90 डिग्रीचा अँगल बनवतात. PQ आणि QR. व्हेरी गुड. PQ आणि QR ज्या दोन साइड्स आहेत त्या राईट अँगल बनवतात. आणि ही जी PR आहे, या PR ला आपण हायपोटेनस म्हणतो. ही PR आहे ना, ती 90च्या समोरची अपोजिट साइड आहे, तिला काय म्हणायचं? हायपोटेनस. आता हे आपण, ह्याचा पण यूज आहे हायपोटेनसचा, ते कधी वापरायचं ते सांगते नंतर. आणि या ज्या दोन साइड आहेत, एक PR आहे ती हायपोटेनस आहे, आणि PQ आणि QR ज्या आहेत त्या राईट अँगल बनवणाऱ्या दोन साइड्स आहेत. तर त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं. त्यांचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. हाफ इंटू PQ इंटू QR असं. म्हणजे दोन ज्या साइड आहेत 90 डिग्रीचा अँगल बनवणाऱ्या त्यांचं मल्टिप्लिकेशन. आणि मग याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असतील, PQ आणि QR, समजा इथे PQ असेल 8 असेल आणि ही 6 सेंटीमीटर असेल, तर या व्हॅल्यूज इथे पुट डाऊन करायच्या. हाफ इंटू PQ 6 सेंटीमीटर दिलंय आणि QR 8 सेंटीमीटर दिलंय. तर आता या दोघांना तुम्ही 2 जो आहे त्या 2 ने या दोघांपैकी कोणालाही तुम्ही डिवाइड करू शकता, कारण दोन्ही पण 2च्या टेबल मधलेच नंबर आहेत. तर 2 1 जा 2, 2 3 जा 6, खाली 1 राहिलं, वरती 1 3 आणि 8. 1चा तर काही फरक नाही पडा. 3 इंटू 8, 3 8 जा 24 सेंटीमीटर स्क्वेअर. हा तुमच्या या एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा जो ट्रायंगल आहे PQR, त्याचा एरिया 24 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. कळलं? कळलं का? Yes. आता हे दोन आपण ट्रायंगलच्या एरियाचे फॉर्म्युला बघितले. एक एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे तो कोणासाठीही वापरू शकता. हा ट्रायंगलचा एरिया बेस आणि हाईट माहित असेल तर कोणत्याही टाईपच्या ट्रायंगल साठी चालतो. अॅक्यूट अँगल ट्रायंगल असू दे, राईट अँगल ट्रायंगल असू दे, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असू दे, बेस आणि हाईट माहित असेल तर हा कोणत्याही प्रकारच्या ट्रायंगलला चालतो. हा जो फॉर्म्युला आपण शिकलो तो फक्त राईट अँगल ट्रायंगल साठी आहे, जो आता शिकलो. ठीक आहे. तर याच्यावर बेस मी 2 गणित देते, ती तुम्ही मला आता सोडवून दाखवायची. मी 2 आकृत्या देते, त्याच्यामध्ये तुम्ही मला एरियाज फाइंड आउट करून दाखवायचं, सांगायचं एरिया किती आहे त्या ट्रायंगलचा. समजा हा ट्रायंगल आहे LMN. LP जी आहे ती हाईट आहे ती 13 सेंटीमीटर आहे, आणि MN बेस घ्यायचा आणि याचा एरिया काढायचा. एरिया ऑफ ट्रायंगल LMN. LMN पूर्ण जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया मला काढून दाखवा बघू. LMN चा एरिया, पूर्ण जो ट्रायंगल आहे LMN त्याचा एरिया काढा. हा LMN. कोणता फॉर्म्युला यूज करणार इथे? LMNच्या एरियासाठी हे दोन्ही एरियाज मला फाइंड आउट करून दाखवा. फॉर्म्युला यूज करा. कोणत्या आकृतीला कोणता फॉर्म्युला यूज करणार ते वापरा आणि
मला एरिया फाइंड आउट करून दाखवायचं. पहिल्या आकृतीला कोणता फॉर्म्युला यूज करणार एलिमेंटच्या एरियासाठी? कोणता फॉर्म्युला यूज करणार एलिमेंटच्या एरियासाठी? हाफ इंटू बेस इंटू हाईट की हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल? कोणता? कोणता? आला आन्सर? सांगा आन्सर. पहिला जो ट्रायंगल आहे याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज कराल? पहिल्या ट्रायंगलच्या एरियासाठी एलिमेंटच्या बेस दिला बघा ना, बेसची पण आपल्याला बेस पण 20 सेंटीमीटर दिला, हाईट पण दिली. मग पहिलाचा एरिया जो आहे एलिमेंटचा तो कसा फाइंड आउट करणार? हाफ इंटू बेस इंटू हाईट. कारण दोन्ही माहित आहेत बघा ना आपल्याला, बेस पण माहित आहे आणि हाईट पण माहित आहे. बेस किती आहे एलिमेंटचा? बेस किती? कोणता आहे बेस? नाव सांगा आधी बेसचं. एलिमेंटचा बेस कोणता दिसतोय? ज्याच्यावर हाईट टाकलीये, परपेंडिक्युलर टाकलाय तो बेस असतो. सरळ अशी लाईन ज्या साइडवर आलीये तो बेस आहे. कोणता बेस आहे? बोला पटापट. बेस इथे MN आहे मुलांना. MN इज अ बेस. कारण त्याच्यावर बघा सरळ अशी एल मधून असा परपेंडिक्युलर आलाय, सरळ असं सरळ एल मधून असा, जिथे सरळ लाईन ज्याच्यावर येते की नाही समोरच्या वर्टेक्स मधून, ती हाईट असते. पण ती ज्याच्यावर परपेंडिक्युलर अशी ज्याच्यावर पडते ना हाईट सरळ अशी, ती खालची जी असते ती बेस असते आणि जी वरून येणारी जी आहे परपेंडिक्युलर ती हाईट. मग बेस MN आहे आणि हाईट कोणती आहे सांगा बघू आता. हाईटचं नाव काय आहे सांगा बरं, अनम्यूट करून कोणीतरी. हाईट कोणती आहे? हा, कोणती आहे? LP. व्हेरी गुड. हा, आता याच्या व्हॅल्यूज आपण टाकू. आता बेस हाईट कळलं आपल्याला, आता याच्या व्हॅल्यूज टाकायच्या. व्हॅल्यूज पुट डाऊन करायच्या मध्ये. हाफ इंटू MN 20 आहे आणि LP 13 दिलेला आहे आपल्याला. आता 2 ने डिव्हिजिबल जो नंबर आहे, 2 ने भाग जाणार याच्यापैकी 20च आहे. 13 ला तर 2 ने डिवाइड नाही होत. मग या 2 ने या 20 ला मी डिवाइड करणार. 2 1 जा 2, 10 जा 20 है ना. तर राहिलं काय? खाली तर 1 राहिलं डिनॉमिनेटर मध्ये, वरती न्यूमरेटर मध्ये 10 आणि 13. 13 10 जा 130. 130 सेंटीमीटर स्क्वेअर असा आपला एरिया एलिमेंटचा है ना. सेम आपण जर याच्यासाठी बघायला गेलो XYZ साठी, तर कोणता फॉर्म्युला वापराल तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल XYZ साठी? आता तो कोणत्या तरी प्रकारचा एक त्रिकोण आहे. कोणता आहे ट्रायंगल तो? कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. व्हेरी गुड. मग राईट अँगल ट्रायंगल साठी काय फॉर्म्युला आहे? हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग
राईट अँगल. आता कोणत्या साईड आहेत ज्या राईट अँगल बनवतात? कोणत्या साईड्स आहेत त्याच्या ज्या राईट अँगल बनवतात? एक्स वाय झेड साईड साईड 90 डिग्रीचा अँगल बनवलेला साईड हा राईट अँगल आहे. हा राईट अँगल कोणत्या दोन साईडनी बनलाय? एक एक्स वाय आहे आणि दुसरी वाय झेड आहे. अशा दोन बाजूने एक एक्स वाय आणि ही वाय झेड या दोन बाजूंनी मिळून राईट अँगल बनलेलं आहे. मग एक्स वाय आणि वाय झेड असं दोन साईड्स आहेत है ना. मग एक्स वाय इंटू वाय झेड. आता एक्स वाय ची लेंथ आपल्याला दिलेली आहे. एक्स वाय 24 दिलाय आणि वाय झेड 10 दिलेलं आहे. हाफ इंटू 24 इंटू 10. आता या 2 ने 10 ला डिवाइड करूया आपण. 2 5 जा 10 आणि मग 24 इंटू 5 येणार. 5 4 जा 20, 5 2 जा 10 आणि 12. 120 सेंटीमीटर स्क्वेअर असा या ट्रायंगलचा एरिया मिळेल आपल्याला. काय मिळेल? हे लिहा बघू. हे दोन्ही आपल्याला आले पाहिजे. नॉर्मल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल. आणखी एक ट्रायंगलचा फॉर्म्युला एरियाचा. लिहिला? ठीक आहे. आता आपण आणखी एक. काय झालं? लिहायचं आहे की झालं? बरोबर. बर. आता आपल्याला झालं ना लिहून? हो मॅडम झालं. हा. आता आणखी एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल साठीच. आता एरिया ऑफ ट्रायंगल साठी आपला कुठल्याही प्रकारचा जर ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये बेस आणि हाईट माहित असेल तर आपण हा फॉर्म्युला नेहमी कधीही वापरू शकतो. जर मला बेस आणि हाईट माहित असेल तर हाफ इंटू बेस इंटू हाईट हा तर बेसिक फॉर्म्युला आहे ट्रायंगलच्या एरियासाठी. बरोबर आहे. पण समजा तुम्हाला हाईट दिलेली नाहीये म्हणजे हाईट माहित नाहीये पण ट्रायंगलच्या ना म्हणजे तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय. कोणत्याही ट्रायंगल साठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पण याच्यामध्ये हाईट तर माहित पाहिजे ना. हाईट माहित असेल तर मी एरिया काढू शकतो. पण समजा एखादा ट्रायंगल असा आहे ज्याच्यामध्ये मला हाईट नाही दिलीये पण या ट्रायंगलच्या ना तिन्ही साईडची लेंथ दिलेली आहे. म्हणजे तिन्ही साईड मला माहित आहेत. समजा ही 28 10 आहे, ही 8 आहे समजा. हो 15 16 घेऊ आपण. अच्छा तिन्ही साईड माहित. तिन्ही ज्या साईड आहेत त्या आपल्याला दिलेल्या साईडच्या लेंथ माहित आहेत. AB 20 आहे, BC 10 सेंटीमीटर आहे, AC 16 सेंटीमीटर आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही साईडच्या लेंथ माहित आहेत.
आता याच्यामध्ये मला हाईट नाही बघा, हाईट दिलीच नाहीये. म्हणजे बेस तर तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण त्या बेसवरची हाईट तर माहित पाहिजे. म्हणजे बीसी जर बेस असेल तर बीसी वर येणारी ए मधून हाईट तर माहित पाहिजे ना, तर मग हा बेस इंटू हाईट चालेल. एबी जर बेस घेतला तर सी मधून येणारी हाईट पाहिजे माहित, पण हाईट काहीच कोणतीच हाईट दिलेली नाहीये मला. त्यामुळे बेस इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला इथे नाही लागू होणार, कारण तिथे मला हाईटच माहित नाहीये. मग आता हा काय करायचा, आता याचा एरिया जर काढायचा आहे तर काय करायचं बघा. जर तुम्हाला तिन्ही साइड्स माहित असतील ट्रायंगलच्या, तुम्हाला हाईट दिलेली नाहीये पण तिन्ही साइडच्या लेंथ माहित असतील, ट्रायंगलच्या तिन्ही साइड माहित असतील, तर आपण एक नवीन फॉर्म्युला आहे या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जर फाइंड आउट करायचंय तर एक वेगळा फॉर्म्युला आहे, कारण या ट्रायंगल मध्ये तुम्हाला हाईट दिलेली नाहीये तर तिन्ही साइडची लेंथ दिलेली आहे. जेव्हा पण तुम्हाला ट्रायंगल मध्ये तिन्ही साइडच्या लेंथ माहित असतील, तिन्ही साइड्स दिलेल्या असतील, तर तुम्ही जो फॉर्म्युला इथे एरिया काढण्यासाठी वापरणार आहात, या ट्रायंगलच्या एरियासाठी जो फॉर्म्युला यूज करणार त्या फॉर्म्युलाला आपण म्हणतो हेरॉन्स फॉर्म्युला. काय म्हणतो? हेरॉन्स फॉर्म्युला. काय म्हणायचं, काय म्हणायचं त्या फॉर्म्युलाला? हेरॉन्स. हेरॉन्स. हा, हेरॉन्स फॉर्म्युला. आता तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला असा आहे, सांगतो बघा. तुम्हाला कुठलाही ट्रायंगल असा सापडला ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 साइड्स दिलेले आहेत, तर त्याच्या एरियासाठी फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट, रूटचा साइन आहे, स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय दिलंय एस, एका ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही बोलाल एस काय आहे, ए काय आहे, बी काय आहे, सी काय आहे, आम्हाला काय माहितच नाही. म्हणजे बेस आणि हाईट जो फॉर्म्युला त्याच्यामध्ये माहित होता की बेस असते मग हाईट असते, पण या फॉर्म्युलामध्ये एस आहे, ए आहे, बी आहे, सी आहे, ते काय आहेत, तर ते आहेत हे जे ए बी सी आहे ना, त्या एबीसी म्हणजे ट्रायंगलच्या 3 साइडची लेंथ आहे. म्हणजे आता ही ए घ्या, एक साइड जी आहे ती ए घ्या, दुसरी साइड जी आहे ती बी घ्या आणि तिसरी साइड आहे ती सी घ्या. ट्रायंगलच्या 3 साइडची जी लेंथ आहे त्या एबीसी घ्यायच्या. कळलं का? 3 साइडची लेंथ माहित असणार ना आपल्याला ट्रायंगलच्या, म्हणून तर आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. मग त्याच्या 3 साइड आहेत ट्रायंगलच्या, त्या ए बी आणि सी ने डिनोट करायचे. जसे इथे ए 20 आहे, 20 सेंटीमीटर, बी तुमचा बी 10 सेंटीमीटर आणि सी आहे 16 सेंटीमीटर. कळतंय? एवढं कळलं? एबीसी काय कळलं? एबीसी म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही काय आहे साइड्स, त्या ए बी आणि सी तिन्ही साइड. आता आणखी एक लेटर या फॉर्म्युला मध्ये, ते कोणतं आहे वेगळं? आणखी एक आहे फॉर्म्युला मध्ये लेटर, ते कोणतं आहे? एबीसी तर मला कळलं काय आहे, अजून कोणता फॉर्म्युला मध्ये अजून काहीतरी आहे, काय आहे? कोणतं तरी अजून एक लेटर आहे, कोणतं दिसतंय अजून एक लेटर या फॉर्म्युला मध्ये? एस. एस है ना. तर हा जो एस आहे ना, तो एस म्हणजे काय माहितीये का? एस म्हणजे आहे सेमी पेरीमीटर. काय आहे? एस म्हणजे सेमी पेरीमीटर. काय आहे? सेमी पेरीमीटर.
ठीक आहे. आता सेमी पेरिमीटर म्हणजे काय? तर सेमी पेरिमीटर म्हणजे पेरिमीटरला सेमी करायचं, अर्ध करायचं. पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडची सम असते. ए प्लस बी प्लस सी म्हणजे तिन्ही साइडला ऍड करायचं. आणि सेमी पेरिमीटर ही पेरिमीटर झाली, तिन्ही साइडची सम म्हणजे पेरिमीटर, आणि तिला हाफ केली की ती सेमी पेरिमीटर होती, म्हणजे अर्धी पेरिमीटर. कळते का? तिन्ही साइड आपण जेव्हा मिळवतो ना, बेरीज करतो ना, सम करतो ना तिन्ही साइडची, तेव्हा ती असते पेरिमीटर. आणि त्याला हाफ केलं, 2 ने डिवाइड केलं की तो सेमी पेरिमीटर बनतो. हा एस चा आणखी एक फॉर्म्युला आहे. या एस ने आधी या एस च्या फॉर्म्युलाने सेमी पेरिमीटर फाइंड आउट करायचं आधी, आणि हे सेमी पेरिमीटर फाइंड आउट केलं, हे सेमी पेरिमीटर फाइंड आउट केलं की काय करायचं, पुन्हा हा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा तुम्ही यूज करू शकता. कळतंय? आता याच्यासाठी सेमी पेरिमीटर शोधा बघू. आपल्याला ज्या एबीसी दिलेत, A20 आहे, B10 आहे आणि C16 आहे, त्यासाठी सेमी पेरिमीटर फाइंड आउट करा. एस किती येणार? 20 प्लस 10 प्लस 16 अपॉन 2. म्हणजे तिन्ही साइडची सम, ह्यांची बेरीज किती आली? 20 प्लस 10 प्लस 16 किती येतं? 46 डिवायडेड बाय 2 करा. 46 ला 2 ने डिवाइड करा. 23. मग तुमचं जे सेमी पेरिमीटर आलंय ते किती आलंय? 23. एस इज इक्वल टू 23 सेंटीमीटर. ठीक आहे. असा आधी एस फाइंड आउट करायचा. आता हे मी फॉर एक्झाम्पल दिलंय, आपल्याला एक गणित आहे बघा. आधी आपण ट्रायंगल बद्दल सगळं, ट्रायंगलचे सगळे फॉर्म्युला शिकून घेऊ, मग आपण क्वाड्रिलॅटरलच्या फॉर्म्युलाकडे घेणार. म्हणून ही जी एक्सरसाइज आहे ना हेरॉन्सच्या फॉर्म्युलाची, ती थोडी नंतर आहे पुस्तकामध्ये. तुम्हाला आधीच्या ज्या ह्या एक्सरसाइज आहेत त्या पॅरलिलोग्राम, रोम्बस साठी वगैरे आहेत, ते आपण घेणार आहोत. पण मी क्वाड्रिलॅटरल नंतर शिकवणार आहे. आधी आपण सगळे ट्रायंगल शिकून घेऊ. ठीक आहे. तर आज ही जी एक्सरसाइज आहे ती आहे, ही बघा, ही आहे एक्सरसाइज. बघा, ट्रायंगलच्या एरियासाठी तुम्हाला एरिया ऑफ, हे पॅरलेलोग्राम वगैरे हे जाऊ दे, हेरॉन्स फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, आणि एस जो आहे तो ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 आहे. आता इथे फर्स्ट वाला सम बघा काय दिलंय. साइड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत, आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. म्हणजे या ट्रायंगलच्या 3 साइडच्या लेंथ दिलेल्या आहेत, आणि फाइंड इट्स एरिया. आणि आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा. आता या ज्या सगळ्या 3 साइड आहेत त्या एबीसी घ्यायच्या. ए किती दिलंय बघा तुम्हाला, ए किती आहे? 3 साइड्स आहेत त्या ए, बी आणि सी घ्यायच्या. ए किती घ्यायचंय? ए किती आहे? पुस्तकात मिळाला का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 15.4 तो आहे. त्याच्यामध्ये एक साइड ए घ्यायची, दुसरी बी घ्यायची आणि तिसरी सी घ्यायची. ए किती सेंटीमीटर? ए इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. बी जी आहे ती किती सेंटीमीटर आहे? 39 सेंटीमीटर. आणि सी किती आहे? 42 सेंटीमीटर.
कळतं की नाही? आणि आपल्याला या अशा साईड्स असणारा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. अशा साईड्स आहेत, त्या ट्रायंगलची एक साईड 45 सेंटीमीटर आहे, दुसरी साईड असा एक ट्रायंगल असणार. या ट्रायंगलची एक साईड 45 सेंटीमीटर, दुसरी 39 सेंटीमीटर, तिसरी 42 सेंटीमीटर, आणि आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करायचा या ट्रायंगलचा. तर आधी एस फाइंड आउट करा, आधी सेमी पेरिमीटर फाइंड आउट करायचं. सेमी पेरिमीटर फाइंड आउट करा आधी. ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 करा. ऍडिशन करा. 45 प्लस 39 प्लस 42 अपॉन 2. 45 प्लस 39 प्लस 42 करा आणि डिवायडेड बाय 2 करा. किती? त्यांची सम किती आली? 126. हा, डिवायडेड बाय 2. त्याला 2 ने डिवाइड करा. 63. म्हणजे तुमचं जे सेमी पेरिमीटर आहे एस जो आहे तो 63 सेंटीमीटर आलेला आहे. एस इज इक्वल टू 63 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण एस मिळाल्यानंतर एरिया आपल्याला पाहिजे ना. एस कशासाठी काढला मी? एरियासाठी. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आता मी वापरणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल. हा, लिहून घ्या, एक मिनिट. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. लिहायला देते. हे घ्या, लिहा. अजून आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचंय, एरिया काढायचा आता. पुढे मी सांगते कसं करायचं. आता इथे व्हॅल्यूज आपल्याला सगळ्या टाकायच्या आहेत ज्या ज्या आपल्याकडे आहेत. स्क्वेअर रूट द्यायचं. स्क्वेअर रूट आहे फॉर्म्युलामध्ये, ते विसरायचं नाही. बरीच मुलं हे रूटचं साइन विसरतात. तर रूट द्यायचंय. पहिला एस आहे. एस किती आहे आपला? एस किती आहे? एस आपला 63 आहे. मग ते एसच्या जागेवर मी 63 टाकला. आता ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए. एस 63 मायनस ए. ए म्हणजे पहिली साइड आपली. पहिली साइड किती सेंटीमीटरची आहे? ए 45 आहे. मग एच्या जागेवर 45 टाकणार मी. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. आता दुसरा ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये परत एस मायनस बी. एस 63 आहे. मायनस बी तुमचं किती आहे? बी किती सेंटीमीटर आहे? 39 सेंटीमीटर. मग इथे मी 39 मायनस करणार. आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये 63 मायनस सी. सी 42 सेंटीमीटर आहे. आता इथे ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्या. ब्रॅकेटमध्ये जे सबट्रॅक्शन आहेत ते करा. आणि या सगळ्यांमध्ये काय जे आहे साइन ते मल्टिप्लिकेशनचं आहे. मग हे सबट्रॅक्शन करून घ्या आणि मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन द्या. हे 63 लिहिले असेच इंटू 63 मायनस 45 किती होतात? 63 मायनस 45 करा. 63 मधून 45 गेले किती राहतात? किती राहतात मुलांना?
63 minus 45. सबट्रॅक्शन करा. 63 मधून 45 मायनस करा. 28. 63 मायनस 39 किती होतात? किती? 18. 63 मधून 18 इथे 18 का? हा इथे 18. 63 मधून 39 मायनस करा. 3 मधून 9 नाही जात. इथून आपण 23. 24 येणार. आणि इथे तुमचं 21 येणार. 23 नाही 24 येणार. 13तून 9 गेले 4 राहणार. 5तून 3. इथे 3 मधून 9 नाही जात. मग आपण इथे बॉरो करणार. बॉरो केला ते 13 होणार. 13 मधून 9 गेले 4 राहणार. आणि 5 मधून 3 गेले 2 राहणार. 24. आणि 63 मायनस 42 तर तुम्हाला बॉरो नाही करायला लागणार. 3 मधून 2 गेला 1. इथे 2. 21 आहे. आता याच्या पुढे काय करायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. एवढं लिहून ठेवा आणि पुढे काय करायचं ते आपण नंतर बघणार. ठीक आहे? एवढं लिहिलं? लिहिलं? ठीक आहे. आता याच्या पुढे आपलं बाकी आहे अजून उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार. कळलं? कारण ते फॅक्टरायझेशन वगैरे आहे. पटकन नाही होणार. वेळ लागेल त्याला. ठीक आहे? लक्षात ठेवा हे आपण एका बाजूला ठेवून द्या. आपल्याला पुढे सोडवायचं आहे. ठीक आहे? पुढच्या लेक्चरला भेटूया. बाय.